नीलांबरी थांबव हे सगळं. काय किती मूर्खासारखं वागतेस ते. जाऊ दे, हिच्याकडे लक्ष देण्यात काही अर्थच नाही. ही कोणाचं ऐकणारच नाही कधी. माझी आजी नेहमी म्हणते, खोट्याकडे पाठ फिरवावी. सिद्धिराज, आपण कशाला इथे हा गोंधळ ऐकत थांबायचं? बरोबर आहे तुम्ही. इकडे थांबून डोक्याला त्रास करून घेण्यापेक्षा पण खरंच बाहेर जायचं. कुठे निघाली? काय म्हणालीस तू? हा, खोट्याला पाठ करावी म्हणजे मी खोटारडी आणि तू कोण? माझ्या नंतर या घरात आली, माझे सगळे मान सन्मान अधिकार सगळे माझ्यापासून फिरवून घेतले तू. ह्या घरात तुझ्यामुळे सतत माझा अपमान होतो आणि त्या अपमानाचा मी बदला घेणार आहे. सूड उगवणार आहे, सूड. आणि हे 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 सगळे पाठीशी होते ना तुझ्या, तरी देखील मी तुला निवडणुकीत हरवलंय आणि आयुष्यभर अशीच हरवत राहणार आहे मी तुला. आणि हा सदा न कदा तुझ्या पत्राला बांधलेला तुझा नवरा आणि तू काय करता? वहिनी तुम्ही काय आहे? तुम्ही कधीच मला मोठ्या सुनेचा मान दिला नाही. तुमची तीच सून आज अपक्ष म्हणून उभी राहिली आणि निवडणूक जिंकून सुद्धा दाखवली. म्हणून तुम्हाला मला मान द्यावाच लागेल. आजीबाई, तुम्ही तर माझी फसवणूकच केली. ज्या मुलीवर तुम्ही बहिष्कार टाकला होता तिलाच आपलंसं केलं आणि सगळा दोष माझ्यावर लावलात ना. मग आता परिणाम पण भोगा. पप्पा, पप्पा, ह्या भावनाच्या बाळामुळे तुमच्या जीवाला धोका आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं. तुमचा जीव वाचावा म्हणून मी वाटेल तितके प्रयत्न केले, पण तुम्ही माझी एकदाही बाजू नाही घेतली. आता त्याची परतफेड मी करणार. प्लीज प्लीज व्हिडिओ कॉल करू प्लीज. तुम्ही तर कधी आयुष्यात साथ नाही दिली माझी. स्वतःचं कर्तृत्व कधी गाजवता आलं नाही आणि नेहमी मला मागे खेचत आले. बरोबर ना? हे बघा, पण मी सेल्फ मेड वुमन आहे. मला कोणाच्या कुबड्यांच्या आधाराची गरज नाहीये. नीलंबरी गाडे पाटील, हा दादा, तुमचं पार्सल. आले. आयुष्यात कधी स्वतःच्या बायकोची जबाबदारी उचलली नाही, निदान आता या ढोलाची तरी जबाबदारी उचला. या. या. हा दादा, द्या पर्स. तुम्ही येऊ शकता. थँक्यू. किती आतुरतेने वाट बघत होते ह्या पार्सलची. आता खरा माझ्या विजयाचा जल्लोष सुरू होणार. ओ गुबू गुबू, वाजवा वाजवा. जोरात. बरं झाला तू मूग डाळ भिजत घातलीस. माझ्या डोक्यातनच गेलं होतं. नाही, मुगाची डाळ नसेल पालेभाजी तर खाणार नाही वेंकी. त्याला खूप आवडते. हो आई, कोथिंबिरीच्या वड्या पण करणार होतात तुम्ही? अर्थात करणारच आहे. अगं आज वेंकी इतका खुश आहे म्हणून सांगू, त्याची मीटिंग पण खूप छान झाली आहे आणि आज सगळं त्याच्या आवडीचं करायचंय आपण. हो ना. आणि आज ह्यांना माहिती नाहीये की तो त्यांना भेटायला जाणार आहे, त्यांच्याकडे सायकलच्या ऑर्डर देणार आहे. ह्यांना इतका आनंद होईल म्हणून सांगू, इतकं कौतुक वाटेल ना. म्हणजे तुला सांगतोय अगं, आमचा वेंकी लहान होता ना तेव्हा इतकी काळजी वाटायची की तसं कसं होणार.
इतका मेहनती मुलगा, इतकं प्रेमळ, पण त्याचे गुण सोडून फक्त त्याच्याकडे काय नाहीये याकडेच लोकांचं लक्ष असायचं. पण त्याने माझा व्यंकी कधी खचला नाही हा. कोणी काही म्हटलं ना तरी त्या सगळ्या गोष्टींकडे तो सकारात्मक दृष्टीने बघायचा. त्याच्या ह्या स्वभावामुळे बघ आज किती पुढे गेलाय तो. आता उद्योजक होणार, मोठा उद्योजक. खरंच आहे. नाही, बाबांना व्यंकी भाऊजीचं कौतुक आहेच आहे. आणि आता काय त्यांचे क्लायंटच आहे म्हटल्यावर अजूनच अभिमान वाटत असेल बाबांना. हो ना ग. अरे काय सगळं छानच होणार हो रे बाळा. कायम एकत्रच असणार आपण, बरोबर. बरं मला सांग, भेटलास ना, त्याला खूप आनंद झाला असेल ना तुला भेटून. खूप कौतुक केलं का तुझं? म्हणजे हे भेटले नाही? जानूच जयंतराव? पण तुम्ही बाबांना भेटायला गेला होतात ना? फॅक्टरीमध्ये हे नव्हते आणि जयंतराव होते. जयंतराव कशासाठी आले होते तिकडे? अरे वा, किती छान झालं आई. नाही नाही म्हणजे बाबा ओनर तर आहेतच, पण जयंत त्यांचा इन्व्हेस्टर आहे. ही किती महत्वाची गोष्ट आहे. पुढे काय अडचण आली, प्रॉब्लेम झालास तर जयंत उभा राहील ना पटकन. भाऊजी, पण बाबा कुठे आहेत? घरी येतात. आई, बाबा आले. या, हो. अगदी वेळेवर आलात बघा. नाही, आत्ताच व्यंकीने खूप गोड बातमी सांगितली आम्हाला. तुम्ही सांगायचं राहून गेलात. हो. कुठली बातमी? अहो, व्यंकीने सांगितलं तुमची जी फॅक्टरी आहे त्यात मुख्य इन्व्हेस्टर जयंतराव आहेत. हो हो हो. आजचा दिवसच आनंदाचा आहे. किती गोड बातमी दिली आहे. हो ना, आज यांच्याही आवडीचं करूया. शेवयाची खीर यांना खूप आवडते ना, तू शेवया परतायला घे. यांनी मला नाही सांगितलं म्हणून काय झालं, आपण तर गोड खाऊ घातलं पाहिजे यांना. हो हो, लगेच करते. चांगलं आहे. हो ना. हा.